क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालय कोल्हापूर आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत बोलताना क्षेत्रीय आयुक्त उमेश बोरकर यांनी ऑगस्टपासून सुरू झालेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची माहिती दिली. 1 ऑगस्ट 2025 रोजी लागू झालेल्या या योजनेची मुदत उद्योग क्षेत्रासाठी 4 वर्ष म्हणजेच 31 जुलै 2029 पर्यंत असेल, तर सामान्य क्षेत्रासाठीची मुदत 31 जुलै 2027 पर्यंत म्हणजेच 2 वर्ष असणार आहे. 1 ऑगस्ट 2025 नंतर नवीन रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू आहे. या योजनेतून कर्मचाऱ्याला त्याच्या पहिल्या मासिक पगारानुसार 15,000 रुपयांपर्यंत रक्कम 2 टप्प्यात, तर नियोक्त्याला प्रति कर्मचारी मासिक 3,000 रुपयेपर्यंतची सहयोगी रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. त्यामुळे नियोक्त्यासह कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन बोरकर यांनी केलं आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी या योजनेमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अंमलबजावणी अधिकारी श्रेयस पाल यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे या योजनेची माहिती दिली. यावेळी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सूरज गोस्वामी, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, धनंजय दुग्गे, खजानीस राहुल नष्टे, संचालक संपत पाटील, अनिल धडाम, भाऊ घोगळे, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानभाग, उज्ज्वल नागेशकर, प्रभाकर घाटगे आदी उपस्थित होते.